नमस्कार मित्रांनो, मम्मी साहेब सत्य आणि मंजू ह्या घराबाहेर काढून देतात. कारण आता आर्यनच्या मनासारखं झालेलं असतात. कारण आता आर्यनला वाटते की आता सत्य आणि मंजूला घराबाहेर काढून दिलं म्हणून आता आपली खिचडी पाकणार. तर आता आर्यनला वाटतं की आता मंजू माझ्यावरती प्रेम करणार आणि माझ्या संग संसार करणार असं आर्यनला वाटत आहे. तर मित्रांनो, मम्मी साहेबांनी आता सत्य आणि मंजूला घराबाहेर कशाबद्दल काढून दिलं, तर मम्मी साहेबाला माहिती झालं की आता सत्याने राणीच्या गळ्यामध्ये मंगळसूत्र घातलं म्हणून मम्मी साहेबाला चक्कर आली आणि मम्मी साहेब चक्करून पडली. तर सत्य आणि मंजू मम्मी साहेबाजवळ जाऊन बसले आणि मम्मी साहेबांना म्हणाले, "आई जाऊ दे." असं तसं ते बोलू लागले. तर मम्मी साहेबाला माहिती नव्हतं की सत्याने मंजूच्या गळ्यामध्ये मंगळसूत्र घातलं म्हणून मम्मी साहेबाला माहिती नव्हतं. साहेबाला माहीत झालं म्हणून मम्मीला सत्याच्या मम्मीला माहीत झालं म्हणून सत्याची मम्मी चक्कर येऊन आणि बेशुद्ध होऊन पडली आणि त्यांनी डॉक्टर बोलावलं. डॉक्टर बोलवून सत्याच्या मम्मीला चेकअप केलं. डॉक्टर म्हणाले, "काही नाही, थोडं त्यांना कोणती तरी गोष्ट ऐकल्यामुळं त्यांना चक्कर आलेली आहे, तर त्यांना काही घाबरायचं काम नाही. घाबरू नका." सत्याच्या जीवामध्ये जीव आला आणि मंजूच्या बी जीवामध्ये जीव आला. मंजूला वाटलं आता आईसाहेबाला काय झालं, काही नाही असं मंजूला वाटू लागलं. तर मंजू म्हणते, "आईसाहेब तुमचं कशामुळं तुम्हाला चक्कर आली, काय आली?" तर आईसाहेब म्हणते, "तर सत्याने तुझ्या गळ्यामध्ये मंगळसूत्र घातलं म्हणून मला चक्कर आली." चक्क बूम झाले. तर आता मम्मी साहेबांनी सत्या आणि मंजूला घराबाहेर काढून दिले आणि आता तिकडं आर्यन खूप म्हणजे लपून-छपून हसत आहे. त्याला वाटत आहे आता मंजू माझ्यावरती प्रेम करणार असं आर्यनला वाटत आहे. तर आर्यनचा प्लॅन आता सक्सेस होणार का नाही होणार आपल्याला पुढील एपिसोडमध्ये पाहायला भेटणार. त्यांची लव्ह स्टोरी तुम्हाला बघायला वाटेल. आता मला तर वाटतंय सत्या आणि मंजूचं लग्न झालेलं आहे. आता सत्याने मंजूच्या गळ्यामध्ये मंगळसूत्र घातलं, तर हे कन्फर्म आपल्याला व्हिडिओमध्ये पाहायला भेटलेलं आहे. आता तर यांचं दोघांचं लग्न झालं आहे आपल्याला तर असं वाटतंय. तर आता हे मम्मी साहेबांनी सत्य आणि मंजूला घराबाहेर काढून दिलं. सत्य आणि मंजू घराबाहेर जाणार कुठं? काय करणार? आता ह्यो प्रश्न तुम्हाला भयानक मोठा प्रश्न पडलेला आहे. तर मला सुद्धा हा प्रश्न पडलेला आहे. सत्य आणि मंजूला आता घराबाहेर काढून दिलेलं आहे. आता ते घराबाहेर कुठं जाणार, काय जाणार हे तर मला माहिती नाही. तुम्हाला माहिती असले तर कमेंटमध्ये नक्की सांगा. तर मित्रांनो, आता आर्यन इकडं फक्त दातड काढत असतो आणि हसत असतो. आर्यनच्या मनासारखं झालं. आर्यनला असं वाटत आहे, की आर्यनला वाटतं आता माझ्या मनासारखं झालं. आता मंजू माझ्याकडे येणार आणि मला म्हणणार, "आर्यन मी तुझ्यावरती प्रेम करते." आर्यन मोठ्या-मोठ्यानं हसायला लागला. आर्यनला वाटतंय, की आता माझा प्लॅन सक्सेस होणार. तर सत्या आणि मंजू हे दोघं जण बसलेले असतात. तर ते दोघं जण घराबाहेर मम्मीला काढून दिलं जेव्हा ते घराबाहेर जाऊन बसलेले असतात, तर म्हणतात सत्या मंजूला म्हणतात, "मंजू तू काळजी करू नको, की मी तुझ्यासाठी आहे तोपर्यंत मी तुझ्यासाठी लढत राहीन आणि काहीतरी करत राहील." असं सत्या मंजूला म्हणतात. तर मंजू म्हणते, "का रे सत्या, आपल्याला का बरं काढून दिलेलं आहे आईसाहेबांनी घराच्या बाहेर, का नाही?" तर सत्या म्हणतो, की "आईसाहेबाला माहिती झालं की मी तुझ्या गळ्यामध्ये मंगळसूत्र टाकलं म्हणून तर आईसाहेबांनी आपल्याला घराबाहेर काढून दिलेलं आहे." आता तर मंजू म्हणते, "सत्या आपण दोघांनी जायचं कुठं आणि राहायचं कुठं?" हा मोठा प्रश्न तिला आता मंजूला पडलेला आहे. सत्य म्हणतो, "आता तुम्ही डोक्याला टेन्शन घेऊ नका. आता मी जे करतो ते तुम्ही फक्त बघतच राहा." असं सत्या मंजूला म्हणतो. तर आता सत्या मंजूला म्हणत असतो, पण सत्याच्या मनामध्ये एकच प्लॅन झाला असतो, की मंजूला आपण खूप मोठा धीर दिलेला आहे, की आता आपण काहीतरी करू शकतो. तर सत्याचं बी सुद्धा डोकं चालत नाही, की आता राहायचं कुठं, करायचं काय? सत्याचंही काही चालत नाही. तर तुम्हाला मित्रांनो, असे आपल्या आयुष्यामध्ये आपल्यावरती कोणी प्रेम करणारं तर असतात. तर आपण आपल्या आयुष्यामध्ये कोणीतरी एक अर्ध तरी प्रेम करणारा भेटतं. तर तसा सत्या मंजूवरती जीवापाड प्रेम करत आहे. कितीही आईसाहेबांनी काढून दिलं, तर त्याला वाटत आहे, की मी माझ्या बायकोला माझ्या स्वतःच्या कामाला जाऊन पोहोचू शकतो. आता मला घरच्यानं काढून दिलं. तर मम्मी साहेबांना फक्त एवढा राग आला, की सत्याने मला विचारून मंजूच्या गळ्यामध्ये मंगळसूत्र घालायला पाहिजे होतं आणि माझ्या लेकाने मला सुद्धा विचारले नाही आणि मंजूच्या गळ्यामध्ये मंगळसूत्र घातलं. हे आर्यनना लपवून पाहिले आणि आर्यनना आईसाहेबाला येऊन सांगितलं, की "आईसाहेब, सत्यानं मंजूच्या गळ्यामध्ये मंगळसूत्र घातलंय." म्हणून तिथून ते पुढं भांडणं सुरू झाले. आपल्या शेजारी-पाजारी असे लोक असतात, की ते आपल्यावरती जळत असतात. तर आपल्यावरती जळत असताना तर आपल्या घरामध्ये काही झालं, थोडंफार बोलणं झालं, तर ते दुसऱ्याला जाऊन सांगतात. दुसरा तिसरा सांगतो, तिसरा चौथ्याला सांगतो. असंही सत्याच्या आणि मंजूच्या आयुष्यामध्ये झालेलं आहे, की कारण सत्या आणि मंजूच्या याच्यामध्ये असं झालेलं आहे. आर्यननं बघितलं आणि आर्यननं आईसाहेबाला येऊन सांगितलं, की "आईसाहेब, सत्याने मंजूच्या गळ्यामध्ये मंगळसूत्र घातलं." असं आर्य म्हणलेलं आहे. तर मित्रांनो,
तर तुम्हाला ही कहाणीमध्ये आपण एक जबरदस्त ट्विस्टमध्ये म्हणजे आपल्या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर आपल्या चॅनलला आता सबस्क्राईब करा, लगेच करा आणि बेल आयकॉनसुद्धा दाबायला विसरू नका. आपल्या चॅनलवरती 1000 सबस्क्रायबर म्हणजे 1400 सबस्क्रायबर कंप्लीट झालेले आहेत. तर चांगली गोष्ट आहे, 14 सबस्क्रायबर कंप्लीट झाले. पण आपला अजूनपर्यंत वॉच टाईम कंप्लीट झाला नाही. आपला तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. तुझा व्हिडिओ आम्हाला आवडतोय म्हणून असं तुम्ही सांगायला विसरू नका. कारण मी मराठीमधून तुम्हाला मालिकामध्ये प्रत्येक मालिकाचे मी ट्विस्ट तुम्हाला म्हणजे प्रत्येक मालिकेचा प्रोमो मी तुम्हाला देत आहे. तर असं काही नाही दुसरं काही देत आहे. फक्त मालिकेचा प्रोमो मी तुमच्यापर्यंत शेअर करत आहे. तर मित्रांनो आता मंजूच्या हातामध्ये कपडे आणि आईसाहेबांनी मंजूला घराबाहेर आणि सत्याला घराबाहेर काढून दिलं. तर आता हे दोघं जण रूम करून बाहेर राहणार का? हा मोठा ट्विस्ट तुम्हाला पाहायला या व्हिडिओमध्ये भेटणार आहे. आता सत्या आणि मंजू जाणार कुठे हे आता तुम्हाला सर्वात आता आज रातच्या आपल्याला भागामध्ये कळणार की सत्या आणि मंजू बाहेर जाणार कुठून. तर आर्यन एका प्रकारे खूप खुश असतो. कारण आर्यनला फक्त एकच वाटतं की आता आपला प्लॅन सक्सेस झालेला आहे. आता राणीला म्हणजे आपल्या मंजूला तो त्याला राणी म्हणतो राणी आणि मंजूला आता घराच्या बाहेर आईसाहेबांनी काढून दिलेलं आहे की आता आपल्यापर्यंत मंजू येतील आणि म्हणतील की मी तुझ्यावरती खूप प्रेम करते आणि तू मला खूप आवडायला लागला. असं फक्त आर्यनच्या मनामध्ये असा विचार चालू असतो की आता माझ्याकडे मंजू येणार आणि मला प्रेमाची कबुली देणार असं आर्यनला वाटत आहे. तर मित्रांनो असं तर काही होणार नाही. आर्यन खुश असतो जबरदस्त. पण सत्याच्या मनामध्ये एक विचार चालू असतो की आता आपण दोघांनी राहायचं कुठं? आता आईसाहेबांनी काढून दिलं तर आपल्याला घराच्या बाहेर काढून दिलं. आतापर्यंत सत्याने घराच्या बाहेर आईला सोडून राहिलेला नव्हता. तर आता बायकोला घेऊन राहायचंय. सत्या म्हणतोय की बाहेर गुंडे राहतात, डमकं राहतात, वाघमारांचे कोणी शत्रूसुद्धा असतात. मंजूचे शत्रूसुद्धा कोणी असतात. तर मंजू इन्स्पेक्टर आहे ना, त्याच्यामुळं मंजू पोलीस आहे म्हणून मंजूच्या मागं कोणी लागत सतत राहतंय. म्हणून सत्याच्या मनामध्ये एक प्लॅन येतो की आता आपण पोलीस स्टेशनला जाऊन राहू आणि रात तिथं कशी काढू आणि नंतर सकाळी बघू आपल्याला काय करायचं. फक्त पोलीस स्टेशनमध्ये एक रात्र काढू असं सत्याच्या मनामध्ये विचार चालू असतात. तर इकडं मंजूच्या मनामध्ये एकच विचार चालू असतात की आता सत्याने माझ्या गळ्यामध्ये मंगळसूत्र घातलं तर आता मला हे आईला माहिती झालं तर हे कोणा सांगितलं. आता मंजूला वाटतं आपण याचा शोध लावला गेला पाहिजे. तर मंजूच्या मनामध्ये ते वेगळा विचार चालू असतो आणि सत्याच्या मनामध्ये वेगळा विचार चालू असतो. तर मित्रांनो आता आईसाहेबाला रात्री चक्कर आली आहे. तुम्ही सर्वजणांनी मालिकामध्ये बघितलंच आहे. तर आता आईसाहेबाला चक्कर आली आणि आईसाहेबांनी मंजूच्या हातामध्ये कपडे, साड्या जे काय असेल ते वगैरे देऊन टाकलं आणि मंजूला आणि सत्याला सांगितलं, "आता माझ्या घरामध्ये तुम्ही पाऊल ठेवायचं नाही." घराच्या बाहेर मम्मी साहेबांनी मंजूला आणि सत्याला काढून दिलेलं आहे. तर मम्मीच्या मनामध्ये एकही सुद्धा प्रश्न आला नाही की आता आपलं लेक आणि सून कुठं राहतील, काय राहतील. मम्मी साहेबाला काही त्याचा पश्चातापसुद्धा झालेला नाही. तर आता सत्या आणि मंजू एका ठिकाणी बसून अशी प्लॅनिंग करतात की आपल्याला आईसाहेबाने पुढहून फोन लावून घरी बोलवलं पाहिजे. तुम्ही दोघंजणं घरी या. अशी प्लॅनिंग त्यांची चालू असतात. तर त्यांच्या गप्पागोष्टी चालू असतात. त्यांच्या गप्पागोष्टी अशा चालू असतात की मंजूला कोण परेशान करतंय. तर मंजूच्या गळ्यामध्ये मंगळसूत्र घातलं तर मंजूचं मंगळसूत्र कोणा बघितलं आणि मम्मी साहेबाला कोणा जाऊन सांगितलं की सत्याना मंजूच्या गळ्यात मंगळसूत्र घातलं. हे फक्त आर्यनना कोलती लावलेली होती. आर्यन घरामध्ये फक्त भांडणं लावायचे कामं करत होता. कारण आर्यनला वाटत होतं की आपण भांडणं लावले तर सत्याच्या आयुष्यामधून मंजूला बाहेर काढू आणि त्याच्या बादमध्ये मंजूच्या आयुष्यामध्ये माझी म्हणजे आर्यनची एंट्री होणार असं आर्यनला वाटत आहे. तर इकडं तर वेगळाच प्लॅन झालेला आहे. आता आर्यनची एंट्री मंजूच्या याच्या आयुष्यामध्ये म्हणजे आर्यनला घालायची होती. तर ते वेगळंच झालं आहे. सत्या आणि मंजूला मम्मी साहेबांनी घराच्या बाहेर काढून दिले आणि ते दोघंजणं राहणार कुठं याचा सुद्धा त्याला ठाक ठिकाणा नाही आहे. तर मित्रांनो आता आर्यन खूप खुश असतो की आर्यनला वाटतंय आता एक दिवस तरी माझ्याकडे मंजू येणार आणि मंजू मला म्हणणार की आर्यन तू मला आवडतोय पण कारण मी तुला इथल्या दिवस कानाबाहेर तुझ्या गोष्टी टाकत गेले असं फक्त आर्यनला वाटते. तर मित्रांनो असं तुम्हाला वाटतंय का होईन म्हणून? तर मला वाटतं असं होणार नाही. कारण असं होणं शक्य नाही. कारण सत्या मंजूवरती खूप प्रेम करतोय. तर मित्रांनो तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला आता सबस्क्राईब करा, लगेच करा आणि बेल आयकॉनसुद्धा दाबायला विसरू नका. आपल्या चॅनलवरती
1400 सबस्क्रायबर कंप्लीट झालेले, पण आपला अजून 4000 घंटे कंप्लीट झालेला नाही. म्हणून आपल्या चॅनलवरती तुम्ही लवकरच्या लवकर 4000 घंटे पूर्ण करा आणि आपल्या चॅनलला असा सपोर्ट ठेवा. तर मित्रांनो, आता आजच्या भागामध्ये समजेल की आता सत्या आणि मंजू हे दोघंजण कुठं राहत आहे, काय करत आहे आणि यांनी रात्री जेवण केलं का नाही केलं, हे सुद्धा आपल्याला पुढील भागामध्ये पाहायला भेटणार. तर तुम्हाला आपले व्हिडिओ आवडत असेल, आपले प्रोमो तुम्हाला आवडत असेल, तर आपल्या प्रोमोला आता सबस्क्राईब करा. आपलं चॅनल तुमच्या माहिती तुम्हाला आवडत असेल तर आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनसुद्धा दाबायला विसरू नका. कारण तुम्ही संपूर्ण व्हिडिओ बघत नाही तर मला व्हिडिओ बनवायला प्रेरणा भेटत